अंगणवाडीमध्ये मुदतबाह्य पोषण आहाराचा पुरवठा होत असल्याचा धक्कादायक प्रकार हा भंडारा जिल्ह्यामध्ये घडलाय। तर लहान मुलांच्या जीवाशी हा खेळ सुरू असल्याचं यामुळे समोर येतंय। पुरवठा कंपनीवर कारवाई करण्याची मागणी आता होऊ लागली आहे। या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी केली जाते। अंगणवाडीमध्ये मुदतबाह्य पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार हा भंडारा जिल्ह्यामध्ये समोर आलेला आहे आणि या प्रकरणाची कारवाई करावी अशी मागणी सुद्धा केली जाते। आपण पाहू शकतोय एक्सपायरी डेट उलटून गेलेल्या या पोषण आहाराचा पुरवठा विद्यार्थ्यांना केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यामध्ये घडलेला आहे। अंगणवाडीमध्ये जो 8/5ला जो माल या ठिकाणी आलेला होता तो माल एक्सपायरी झालेला होता। मी लगेच अंगणवाडीमध्ये आलं आणि त्या अंगणवाडीच्या सेविकांना सांगितलं की जो माल आपण वाटप केलं तो माल संपूर्ण जमा करा। तो जमासुद्धा आपल्या अंगणवाडीमध्ये केलेला आहे आणि ज्या एजन्सीनं हा जो माल पुरवठा केला त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। दोषी जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावरसुद्धा कारवाई करावी। ही प्रत्येक अंगणवाडीमध्ये त्यांनी आहाराची चौकशी करावी आणि त्या पद्धतीने जर समजा अशी घटना निदर्शनास आलेली असेल इतर ठिकाणी देखील तसा एकत्रित अहवाल आम्ही जिल्हा स्तरावर मागितलेला आहे आणि जे संस्था जे आहे त्या संस्थेच्या अनुषंगाने आम्ही शासनात देखील एकत्रित जिल्ह्याचा अहवाल आम्ही सादर